नमस्कार मित्रांनो, आपल्या एमपीएससी गट क सामान्य विज्ञान या स्पेशल एमसीक्यू सीरीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे आपल्या सिरीजचा दुसरा दिवस आणि या सीरीज मध्ये आपण दररोज 15 महत्त्वाचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न सोडवणार आहोत. हे प्रश्न संकल्पनात्मक आणि आगामी एमपीएससी गट क परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असतील. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि ही सिरीज एकही दिवस चुकवू नका. चला तर मग वेळ न घालवता आजच्या 15 महत्त्वाच्या सामान्य विज्ञानाच्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रक्ताचा अभ्यास कोणत्या नावाने ओळखला जातो? तर उत्तर आहे हिमॅटोलॉजी. रक्त हे कोणत्या प्रकारचे ऊतक आहे? तर उत्तर आहे कनेक्टिव्ह टिश्यू. रक्ताचा पीएच किती असतो? तर उत्तर आहे 7.35 ते 7.45. शरीराच्या वजनाच्या किती टक्के भाग रक्त असतो? तो उत्तर आहे 8%. मानवी शरीरात सरासरी किती लिटर रक्त असते? उत्तर आहे 5 लिटर. रक्ताचे विशिष्ट गुरुत्व किती असते? उत्तर आहे 1.035 ते 1.075. रक्ताचा द्रव भाग कोणता आहे? रक्ताचा द्रव भाग प्लाझ्मा म्हणतात याला. प्लाझ्माचे प्रमाण किती टक्के असते? तर प्लाझ्माचे प्रमाण असते 55%. प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर प्लाझ्मामध्ये पाण्याचे प्रमाण 90% असते. प्लाझ्मामध्ये कोणते प्रतिपिंडे तयार करतात? तर त्याचं नाव आहे ग्लोबुलिन. ऑस्मोटिक बॅलन्स राखणारे प्रोटीन कोणते? तर ऑस्मोटिक बॅलन्स राखणारे प्रोटीनचं नाव आहे अल्ब्युमिन. रक्त गोठविण्यास मदत करणारे प्रथिन कोणते? त्याचं नाव आहे फायब्रिनोजेन. प्लाझ्मा मधून फायब्रिनोजेन काढल्यास काय मिळते? सिरम मिळते. आरबीसीचे दुसरे नाव काय आहे? आरबीसीचे दुसरे नाव इरिथ्रोसाइट आहे, रेड ब्लड कार्पस्कल्स. आरबीसीचा आकार कसा असतो? तर आरबीसीचा म्हणजेच रेड ब्लड कार्पस्कलचा आकार बायकॉन्केव्ह आहे. धन्यवाद.